नमस्कार. रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पौष्टिक असे महिनाभर टिकणारे स्नॅक्स कसे करायचे ते पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ते स्नॅक्स बनवण्यासाठी 3 चमचे मुगाची डाळ, 3 चमचे हरभरा डाळ आणि 3 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे. तर तिन्ही डाळी मी आता एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते. आणि या डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर इथे डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. याच्यामध्ये मी अगदी थोडीशी हळद घालते आणि पाणी घालून याला मी कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. डाळी आपल्याला एकदम मऊसूत अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, डाळी छान शिजून झालेल्या आहेत. तर आता आपल्याला एका पावभाजीच्या मॅशरने याला मॅश करून घ्यायचं आहे. हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती बऱ्याच वेळ शिजत नाही, त्याचे हलकेसे दाणे उरतात. तर यामुळे आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले स्नॅक्स जे आहेत तर ते तुटणार नाहीत. म्हणून आता या सर्व डाळी मी एका परातीमध्ये काढून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालते, 1 चमचा मीठ घालायचं आहे. इथे मसाले ऑप्शन आहेत, तुम्हाला हवे ते घालू शकता. 1 चमचा मी आमचूर पावडर घालते आणि काळं मीठ घालते अर्धा चमचा. आता याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे 1 चमचा, याच्यामुळे या स्नॅकची चव अतिशय छान होते. त्याचबरोबर मी एकदम बारीक वाटलेलं तांदळाचं पीठ जे मी चाळून घेतलेलं आहे तर ते मोठे 2 कप याच्यामध्ये घालते. आणि आता हे आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे. एकदमही घट्ट किंवा एकदमही सॉफ्ट असं नाही, तर असा स्नॅक्स बनवता येतील इतपत याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हे बनवताना आपल्याला या डाळी शिजलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला मावेल तेवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर मी 2 कप घातलेलं आहे, पण जर का आवश्यकता वाटली तर थोडंसं हातावरती पाणी घालून याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर मी थोडंसं करून एक अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि खूपही घट्ट किंवा अगदी सैलसर असा याचा गोळा नाही बनवायचा. तर हे पहा, या पद्धतीने हे पीठ मळून रेडी आहे. तर छान एकसरग आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता याला 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर 10 मिनिट झालेले आहेत. पीठ आपलं छान फुललेलं आहे. तर आता याच्यातील एक छोटासा पोर्शन आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढी आपली पेढ्याची साईज असते तर तेवढी नाही, त्याच्यापेक्षाही अगदी छोटी साईज अशी हातावर घ्यायची आहे. आणि तळहातावर अगदी याला गोल करून याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर याच पद्धतीने मी या सर्व पिठाच्या छोट्याशा अशा गोळ्या बनवून घेते. तर इथे संपूर्ण गोळ्या बनवून तयार आहेत. तर आता आपण पुढची कृती करूया. तर एका पोलपाटावरती मी एक असा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि याच्यावरती या गोळ्या ठेवायच्या आहेत. आणि एका वाटीच्या साहाय्याने याला वरून छान असं प्रेस करून एकदम पातळ असं स्नॅक्स आपल्याला बनवून घ्यायचं आहे. अगदी आपली पाणीपुरीची पुरी जेवढी असते त्या पद्धतीने पण एकदम पातळ अशी आपल्याला पुरी याला प्रेस करून बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी याच पद्धतीने एकदम पातळ पातळ अशा पुऱ्या बनवून घेत आहे, अगदी छोटेसे असे. त्यामुळे हे स्नॅक्स खायला खूप छान लागतात. तुम्ही याची साईज पाहू शकता. एकदम पातळ असे हे स्नॅक्स बनवून रेडी आहेत. तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे. या स्नॅक्ससाठी तेल अतिशय कडकडीतच लागतं, मंद गॅस करायचा नाही, नाहीतर स्नॅक्स मऊ पडतील. तर एकदम कडकडीत तेलामध्ये हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. अगदी पटकन तळून होतं. तर गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. याला एकदा दोनदा याला मी पलटून तेलामधून बाहेर काढून घेते. तर काढताना आपल्याला छान असं निथळून हे बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर आपले 1 महिनाभर टिकणारे पौष्टिक असे डाळींचे स्नॅक्स बनवून रेडी आहेत. तर ही स्नॅक्स बनवण्याची पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल
तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता एका मी यातील स्नॅक्स तुम्हाला मी तोडून याचा आवाज दाखवणार आहे. तर ही जर स्नॅक्स बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज रेसिपी आणि बरंच काही या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.